मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। भारतीय जनता पक्षाचा 46वा स्थापना दिवस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत साजरा। श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यनगरीतील शेतकरी भवन इथं मानखटाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचा 46वा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला। नामदार जयकुमार गोरे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केलं। भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त तसेच राज्यात 1.5 कोटी सदस्य संख्येचं उद्दिष्ट पूर्ण केल्याचा आनंदोत्सव तसेच मानखटाव मतदारसंघात 71,000 सदस्य नोंदणी पूर्ण झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल नामदार जयकुमार गोरे यांनी त्यांना शुभेच्छा व आभार मानले। या प्रसंगी मंत्री जयकुमार गोरे यांनी रामनवमीच्या शुभेच्छा सर्वांना देत प्रभू श्रीराम सर्वांना आशीर्वाद देवोत अशी प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना केली। यावेळी सामूहिक राष्ट्रगीत गायन केलं। महाराष्ट्रात मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा स्थापना दिवस साजरा करण्यात आला। यावेळी ऑनलाईन पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पाहूयात। सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रभू श्रीरामनवमीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सोबतच भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या देखील आपल्या सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो। हा देखील एक विलक्षण योगायोग आहे की प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये तयार होऊन श्रीरामलला विग्रह रूपाने त्या ठिकाणी स्थापित झाल्यानंतर यावर्षी श्रीरामनवमी आणि भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा एकाच दिवशी आला। मला असं वाटतं की हा केवळ योगायोग नाही तर एक विलक्षण अशा प्रकारचा ईश्वरीय संकेत आहे आणि ज्या रामराज्याची स्थापना करण्याकरता आपण सगळे प्रयत्नरत आहोत, ज्या रामराज्याची संकल्पना स्वतः महात्मा गांधींनी देखील मांडली होती, त्या रामराज्याकडची आपली वाटचाल ही सुरू झाली असल्यामुळे आज आपण रामनवमीच्या निमित्ताने आपला स्थापना दिवस या ठिकाणी साजरा करतोय। सर्वत्र प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान, सक्रिय सदस्य नोंदणी अभियान व बूथ समित्या गठीत करण्यासंदर्भात अभियान सुरू आहे। यावेळी सोनिया जयकुमार गोरे, माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, खटाव दहिवडी मंडल प्रमुख गणेश सत्रे, म्हसवड मंडल प्रमुख शिवाजी शिंदे, खटाव मंडल प्रमुख धनंजय चव्हाण, महिला आघाडीचे अध्यक्ष साधनाताई गुंडगे यांच्यासह शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, कार्यकारी संपादक लालासाहेब दडस, उपसंपादक अभिजित अवघडे, दहिवडी।